मोहोळ बस स्थानकासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा बसवण्यात आलेला पुतळा अधिकृत आहे किंवा कसे याच्याविषयी आम्ही सदर जागा जी NHAIच्या अधिकृत अधिकाराखाली आहे त्यांच्याकडे प्रकल्प संचालक NHAI यांना पत्र दिलेलं आहे की सदर जमीन ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकी अधिकरणाखाली आहे का, तसंच सदर पुतळा बसवण्याकरता त्यांनी अधिकृत परवानगी दिलेली आहे का आणि या संदर्भामध्ये त्यांची पुढची भूमिका काय आहे याच्याविषयी आपण माहिती मागवलेली आहे। त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये सदर पुतळ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही सफिशियंट बंदोबस्त नेमलेला आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पूर्णपणे शांतता आहे आणि तेथील लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, शांतता ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। सदर बैठकीमध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते, लोकप्रतिनिधी होते, नागरिक होते, पत्रकार बांधव होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी त्यांच्या मागण्या पुढे ठेवल्या। पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आहे ते आम्ही पार पाडू असं आम्ही सांगितलं। त्याचप्रमाणे त्यांचे अन्य जे मुद्दे होते ते अन्य विभागाशी निगडीत असल्यामुळे सदर मुद्द्यांबाबत अन्य विभागांच्याकडून अधिकृत माहिती मिळणं अपेक्षित आहे। या ठिकाणी आम्ही 2 RCP, 1 QRT, आम्ही स्वतः आमचे PI साहेब, त्याचप्रमाणे एक 7 अधिकारी आणि 50 सध्या 50 कर्मचारी त्या ठिकाणी तैनात आहेत। आम्ही याच्याविषयी नियोजन केलेलं आहे। कोणत्याही प्रकारे गैरप्रकार, कोणताही प्रकार घडणार नाही याची आम्हाला खात्री आहे। आम्ही यासाठी सक्षम आहोत। याविषयी आमचा तपास चालू आहे। आमच्याकडे खात्रीशीर माहिती येतात, तथ्य आधारित ऑब्जेक्टिव्ह फॅक्च्युअल माहिती आम्ही आपणाला देऊ। त्याचप्रमाणे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्याविषयीची माहिती आम्ही आपल्याला देऊ। सद्यस्थितीमध्ये मात्र याचा तपास किंवा याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे। नागरिकांना आवाहन करेन की मोहोळ सोलापूरला एक चांगला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। मोहोळ एक चांगलं शहर आहे, प्रगती अभिमुख शहर आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस प्रशासनाला आत्तापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे। निवडणुकाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुका पार पडल्या, तसंच या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याकरता त्यांनी सहकार्य करायचं आहे। मी आपणाला सांगू इच्छितो की समाजाच्या सर्व प्रतिनिधी, राजकीय असतील, सामाजिक असतील, पत्रकार बांधव सगळ्यांशी आम्ही कम्युनिकेशनमध्ये आहोत। त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने शांतता सुव्यवस्था राखली जाईल। आज काल मध्यरात्री मोहोळ शहरातील असंख्य शिवप्रेमींच्या आणि संभाजी महाराज प्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या अनेक कडवट मावळ्यांनी मध्यरात्री स्वराज्याचे दाखले छत्रपती स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा, मूर्ती या मोहोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शासकीय जागेवर आणि कोणत्याही वाहतुकीला अडथळा न होणाऱ्या किंवा कुठल्याही वादग्रस्त नसलेल्या जागेवर अतिशय चांगली आणि सुबक मूर्ती, प्रेरणादायी मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे। रात्री ज्या शिवभक्तांनी या गोष्टीसाठी योगदान दिलं, मोहोळ तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या मार्फत किंवा त्यांच्या वतीनं मी त्या कडवट निष्ठावंत मावळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या शुभेच्छा देतो। तसंच आज हा पुतळा किंवा मूर्ती जी सर्व मावळ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे, ज्यांचा इतिहास सर्वांसाठी, या महाराष्ट्रीय वासियांसाठी, मराठी माणसासाठी अतिशय प्रेरणादायी होता। त्या स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाचं आज या ठिकाणी थोडक्यात स्थापना झालेली आहे आणि योगायोगानं आत्ताच्या या महिन्यात स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे आणि त्या महिन्यात या ठिकाणी मोहोळ शहरात ती स्मारकाची स्थापना झाल्यामुळं तमाम शिवभक्त आणि शंभू भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आता या ठिकाणी प्रशासन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमा झालेला आहे
परंतु तमाम शिवशंभू भक्ताकडून मी त्या प्रशासनाला एक विनंती करतोय की आता बसवायचं काम शिवभक्तांनी आणि शंभू भक्तांनी इथं मूर्ती बसवायचं काम केलेलं आहे. आमची सगळ्यांची एकच कळकळीची विनंती आहे की ह्या मोहोळमधलं, मोहोळ तालुक्यातलं, सोलापूर जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये. त्यामुळं प्रशासनानं फक्त आम्हाला एकाच गोष्टीचं सहकार्य करायचं आहे की प्रशासनानं त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लावायचा नाही. आम्ही सर्व शिवशंभू भक्त प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत. आमचं प्रशासनाच्या पूर्ण मार्गदर्शक सूचनाचं पालन करण्याची आमची भूमिका आहे. परंतु प्रशासनानं फक्त मूर्तीला हात लावू नये, अन्यथा हे मोहोळ शहर त्वरित बंद करण्यात येईल आणि ते मोहोळ शहर बंद. हे मोहोळ शहर परत बेमुदत बंद राहील आणि तिथून पूर्ण मोहोळ तालुका बंद करण्याची भूमिका तमाम शिवभक्तांनी शंभू भक्तांना घ्यावी लागेल. ही विनंती मी प्रशासनाला करतोय. आम्ही सगळ्या अटी आणि शर्ती प्रशासनाच्या मान्य करतो. आमचे शिवशंभू भक्तांची एकच अट प्रशासनानं मान्य करावी की मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लावू नये. धन्यवाद.